Find the approximate find the approximate value of approximate value of sine tan inverse है क्या tan inverse 0.999. Find approximate value of tan inverse 0.999. First of all, to find the approximate value of this function, let f of x equal to फंक्शन यामध्ये गृहीत काय धरणार आपण f of x equal to tan inverse x, कारण आपण लॉगॅरिथमिकच्या टाईपमध्ये f of x equal to log x, त्यातही दोन प्रकारचे बेस, log x to the base 10 आणि log x to the base e, हे दोन टाइप्स. f of x equal to या ठिकाणी घ्यावं लागेल tan inverse x. Therefore f dash of x, tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 plus x square. Now a plus h म्हणजेच ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे tan इनवर्स. त्या समोरचा जो नंबर आहे 0.999. यात a ची व्हॅल्यू काय घ्यावं लागेल a इक्वल टू 1, कारण ती 1 ची नियरेस्ट व्हॅल्यू आहे. आणि h इक्वल टू काय असेल मग -0.001 -0.001. आणि यामध्ये हा a आणि हा h दोघांचं जर आपण ॲडिशन केलं, हे ॲडिशन इक्वल टू यायला पाहिजे 0.999. 1 मधून जर 0.001 मायनस केला तर मिळेल 0.99. आता यामध्ये f ऑफ a आणि याच्या व्हॅल्यूज फायनल झाल्यात. f ऑफ a म्हणजेच f ऑफ 1, कारण a ची व्हॅल्यू 1 आहे. फंक्शन गृहीत धरले आपण f ऑफ x इक्वल टू tan इनवर्स x. त्यामध्ये x च्या जागी 1 सबस्टिट्यूट करा, दॅट इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1, आणि tan इनवर्स 1 ची किंमत π/4. व्हॅल्यू लिहिताना रेडियन्स मध्ये लिहायची आहे, डिग्रीज मध्ये नाही. tan इनवर्स 1 इक्वल टू π/4, दॅट इज f ऑफ a. देन f dash of a म्हणजेच f dash of 1 1/1 plus x square 1/1 plus x square 1/1 plus 1 square म्हणजेच 1/2 इक्वल टू येईल 0.5. 1/2 ची व्हॅल्यू 0.5 येईल, दॅट इज इक्वल टू f dash of a. त्यानंतर अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला काय मग, therefore f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. f of a plus h म्हणजेच tan इनवर्स ऑफ 0.999 ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. अप्रॉक्सिमेटली इक्वल टू f of a, f of a ची व्हॅल्यू π/4 प्लस h ची व्हॅल्यू -0.001 इंटू f dash of a म्हणजे 0.5 इक्वल टू π/4 प्लस इंटू मायनस होईल मायनस 0.001 इंटू 0.5
1 into 5 will 5. डेसिमल द्यावं लागेल 1 2 3 आणि इथे 4 नंतर म्हणजे 0.0005 विल बी द रिक्वायर्ड व्हॅल्यू. त्यामध्ये पायची व्हॅल्यू वगैरे सबस्टिट्यूट करून फर्दर कॅल्क्युलेशन्स करण्याची आवश्यकता नाही. क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शनची रिक्वायरमेंट नाही. ॲज इट इज या फॉर्ममध्ये व्हॅल्यू ठेवायची. सिमिलर टू दिस tan इनवर्स ऑफ 1.001 असेल. काय होईल यामध्ये? एफ ऑफ एक्स तोच राहणार, एफ डॅश ऑफ एक्स पण सेम राहील. ए ची व्हॅल्यू ए प्लस एच ची व्हॅल्यू येईल, ए प्लस एच ची व्हॅल्यू 1.001, ए ची व्हॅल्यू 1 आणि एच ची व्हॅल्यू येईल प्लस 0.001. फक्त हा प्लस येईल. हे फर्दर सगळं सिम्प्लिफिकेशन सेम राहील, फक्त शेवटी या ठिकाणी मायनसच्या ऐवजी प्लसमध्ये आन्सर. देन similar to this the examples are tan inverse 1.01 किंवा tan inverse 0.99 likewise किंवा 0.98 0.97 असंही पॉसिबल आहे किंवा 1.01 ऐवजी 1.0204 याही व्हॅल्यूज पॉसिबल आहेत. फक्त काय होणार आहे प्रत्येक ठिकाणी ए प्लस एच चा जो व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची तेच आहे. ए ची व्हॅल्यू 1 राहणार, एच फक्त चेंज होईल. त्याचा यूज आपल्याला डायरेक्ट या लास्ट स्टेपमध्ये करायचा आहे. फर्दर सिम्प्लिफिकेशन फंक्शन या सगळ्या व्हॅल्यूज सिमिलर राहतात. सॉल्व करायला म्हणलं हे एक्झाम्पल्स. tan इनवर्स ऑफ 1.01 हा सॉल्व करा. एक इथे बाकीचे दोन होमवर्क. सेकंड प्रॉब्लेम.
काय आन्सर 5/4 प्लस 0.005. त्यामध्ये फक्त याची व्हॅल्यू येईल प्लस आणि 0.01 एक डेसिमल फक्त कमी येईल. प्लस 0.01. कंप्लीट सेक्शन कॅल्क्युलेशन वर्क सेम राहील. शेवटी फक्त या ठिकाणी प्लस आणि 0.01 इंटू 0.5 0.005. Next one. Find the approximate value find the approximate value of sine 30 degree 30 minutes. Sine 30 degree 30 minutes if 1 degree equal to 1 degree equal to 0.0175 0.0175 radians. 0.0175 radians. यामध्ये tan इनवर्स सारखाच असा एक 3-4 प्रॉब्लेम्सचा ग्रुप आहे साइन आणि कॉसचा. 30 60 साइन 30 साइन 60 कॉस 30 आणि कॉस 60. यात काही स्टँडर्ड व्हॅल्यूज रिक्वायर्ड आहेत. क्वेश्चन मध्येच आपल्याला एक 1 डिग्री इक्वल टू 0.0175 रेडियन्स ही व्हॅल्यू दिलेली आहे. बऱ्याच वेळा ही व्हॅल्यू जरी दिलेली नसेल तरीही आपल्याला ॲज ए स्टँडर्ड व्हॅल्यू माहिती असणं आवश्यक आहे. जर आपण 180 डिग्री इक्वल टू पाय रेडियन्स ही डायरेक्ट स्टँडर्ड व्हॅल्यू यूज करतो. 180 डिग्री इक्वल टू पाय रेडियन्स किंवा पायची किंमत आपण 22/7 किंवा 3.142 वगैरे जशा स्टँडर्ड व्हॅल्यूज कन्सिडर करतो. तसे यामध्ये 1 डिग्री इक्वल टू 0.0175 रेडियन्स ही एक स्टँडर्ड व्हॅल्यूज आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते, पण जरी गिव्हन नसेल तरी आपल्याला हे माहिती पाहिजे. त्यानंतर व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड करायची आहे साइन 30 डिग्री अँड 30 मिनिट्स. कन्व्हर्जन्स या ठिकाणी काय काय आवश्यक आहेत आणि त्यानुसार व्हॅल्यूज काय माहिती पाहिजेत पहा. एक म्हणजे आधी डिग्रीतल्या व्हॅल्यूज साइन 30 ची व्हॅल्यू असते 1/2. 1/2 म्हणजेच त्याला आपण डेसिमल मध्ये कन्व्हर्ट करू शकतो 0.5. त्यानंतर साइन 60 ची व्हॅल्यू असते √3/2 and √3/2 डेसिमल कन्व्हर्जन असतं 0.866. याही व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट डेसिमल मध्ये माहिती असणं आवश्यक आहे. √3 ची व्हॅल्यू असते 1.732. त्याला जर 2 ने डिव्हाइड केला तर टर्म येते 0.866 किंवा 8660 फोर डेसिमल पर्यंत. सिमिलरली cos 60 ची किंमत असते 1/2. दॅट इज ऑल्सो इक्वल टू 0.5. आणि cos 30 ची किंमत असते √3/2. दॅट इज 0.866. या व्हॅल्यूज आपल्याला डायरेक्टली यूज करायच्या आहेत. कन्व्हर्जन्स घेत असताना 30 डिग्री अँड 30 मिनिट्स दिलेले आहेत. मिनिट्स टू डिग्री हे कन्व्हर्जन आधी आवश्यक आहे.
First of all, relation between degree and minutes. 1 degree equal to 60 minutes and 1 minute equal to 60 seconds. That is relation between degree and minutes. Degree minutes मधले हे रिलेशन्स 1 degree equal to 60 minutes. आता यावरून जर आपल्याला 1 मिनिटची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर 1 मिनिट इक्वल टू येईल 1/60 डिग्री. 1 मिनिट इक्वल टू 1/60 डिग्री किंवा x मिनिट इक्वल टू x/60 डिग्री. x मिनिट इक्वल टू x/60 डिग्री. आता यामध्ये एकच रिलेशन फक्त हे लक्षात ठेवायचं 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट. 1 मिनिट फाइंड करायचं असेल दोन्ही साईडला 60 ने डिवाइड केलं 1/60 डिग्री लेफ्ट साइड आणि 60/60 म्हणजे 1 मिनिट. त्यानंतर x मिनिटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे दोन्ही साईडला x ने मल्टिप्लाय केलं x मिनिट इक्वल टू x/60 डिग्री. यामध्ये साइन 30 डिग्री आणि 30 मिनिट्स आहेत. कन्व्हर्जन्स करत असताना आधी मिनिट्सचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये आणि पुन्हा डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियन्समध्ये करण्यासाठी हे रिलेशन 1 डिग्री इक्वल टू 0.0175 रेडियन्स. पण कंप्लीट कन्व्हर्जन्सची आवश्यकता नसते. फक्त जी h ची व्हॅल्यू येणार आहे तो h फक्त आपला रेडियन्समध्ये कन्व्हर्टेड पाहिजे. बाकी इतर कुठल्याही कन्व्हर्जन्सची आवश्यकता नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल for this value we have to assume function f of x equal to f of x काय कन्सिडर करणार यामध्ये sin x f of x plus h sorry f dash of x equal to काय cos x sin x चा डेरिव्हेटिव्ह f of x equal to sin x कारण sin 30 डिग्री 30 मिनिट्सची व्हॅल्यू काढायची. f dash of x equal to cos x. Then a plus h equal to 30 degree and म्हणजेच 30 डिग्री plus 30 minutes. यात a equal to 30 degree and h equal to 30 minutes या व्हॅल्यूज आपण घेऊ शकतो. पैकी हा जो h आहे त्याचं फक्त कन्वर्जन करायचं a ॲज इट इज राहू द्यायचं कारण sin 30 डिग्री cos 30 डिग्री या व्हॅल्यूज आपण डायरेक्ट लिहू शकतो त्याला कन्वर्जन करण्याची गरज नाही. पण हा जो 30 मिनिट्स h त्याचं कन्वर्जन करायला गेलं आधी मिनिट्सचं कन्वर्जन डिग्रीमध्ये. 30 मिनिट म्हणजे डिग्रीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 30/60 डिग्री दॅट इज 1/2 डिग्री म्हणजेच 0.5 डिग्रीमध्ये कन्वर्जन. नंतर याचं कन्वर्जन पुन्हा रेडियन्समध्ये करायचं आहे मिनिट्स टू डिग्री अँड डिग्री टू अगेन रेडियन. रेडियनमध्ये कन्वर्जन करण्यासाठी त्याला 0.0175 मल्टिप्लाय करावं लागेल दॅट इज इक्वल टू 0.5 into 0.0175. हे जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर 0. करा मल्टिप्लिकेशन 875. डेसिमल किती नंतर द्यायचं आहे 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 0.00875 हे येईल मल्टिप्लिकेशन. च्या व्हॅल्यूचं फक्त रेडियन्स पर्यंत कन्वर्जन करायचं. नाव हिअर अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला सॉरी f ऑफ a ची व्हॅल्यू आधी फाइंड करायला लागेल. f ऑफ a म्हणजेच f ऑफ 30. f ऑफ 30 म्हणजेच sin 30 आणि sin 30 ची व्हॅल्यू
1/2 म्हणजे 0.5. f डॅश ऑफ ए म्हणजे cos 30. cos 30 ची व्हॅल्यू 0.866. Now by approximation formula. Approximationचा formula f of a plus h approximately equal to f of a plus h into f dash of a. f of a plus h म्हणजे sin 30 degree 30 minute approximately equal to f of a ची किंमत 0.5 प्लस h म्हणजेच 0.00875 मल्टिप्लाइड बाय f dash of a ची किंमत म्हणजे 0.866 approximately equal to 0.5 plus 0.00875 multiplied by 0.866. करा multiplications. 0.00875 multiplied by 0.866 हे मल्टिप्लिकेशन करायचं. शक्यतो ज्यांना मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शन येत नसतं असे लोक कॅल्क्युलेटर किंवा मोबाईलचा वापर करतात. डेसिमल नंबर्स व्यवस्थित काउंट करा. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर डेसिमल पहिले 5 आणि हे दुसऱ्यामधले 3 असे एकूण 8 डिजिट्सच्या नंतर डेसिमल पॉइंट्स द्यायचे. 0.004 डेसिमल पर्यंत सफिशियंट. बाकीचा पुढचा पार्ट स्किप करून टाकायचा आणि मग यांचं ॲडिशन केल्यानंतर व्हॅल्यू येईल 0.5 5. 0.5075. Similar to this, sin 29 degree 30 minutes sin 29 degree 30 minutes
sin 29 degree 30 minutes. काय डिफरन्स यामध्ये ए प्लस फंक्शन तर तेच राहील ए प्लस ची व्हॅल्यू 29 डिग्री 30 मिनिट पण ए ची व्हॅल्यू घेताना 30 डिग्रीज घ्यावं लागेल कारण साइन 29 तर काही स्टँडर्ड व्हॅल्यू नाहीये ए इक्वल टू 30 डिग्री एच घेताना मात्र तो होईल -30 मायनस फक्त ही टर्म मायनस होईल आणि एच इक्वल टू येईल -0.00875 फक्त साइन चेंज होईल एच एफ ऑफ ए एफ डॅश ए या व्हॅल्यूज सेम राहतील एफ ऑफ ए प्लस एच चा फॉर्म्युला त्यात फक्त या ठिकाणी मायनस येईल या ठिकाणी मायनस म्हणजे लास्ट स्टेपच्या एकाच कॅल्क्युलेशन मध्ये फक्त चेंज आहे तिथपर्यंत पूर्ण कॅल्क्युलेशन वगैरे स्टेप सगळ्या सेम राहतील 0.5 मायनस 0.0075 म्हणजे आन्सर येईल त्याचं 0.4925 0.4925 यानंतर नेक्स्ट फाइंड approximate value of cos 29 degree 30 minutes cos 29 degree 30 minutes if 1 degree equal to 0.0175 radians. Here about similar example त्यामध्ये first of all let f of x equal to cos x, therefore f dash of x equal to cos x derivative minus sin x. A plus h 29 degree 30 minutes A ची व्हॅल्यू 30 डिग्री आणि h ची व्हॅल्यू -30 मिनिट घ्यावं लागेल h इक्वल टू -30 मिनिट इक्वल टू मायनस ऑफ 30/60 डिग्री minus of 30/60 degree equal to minus of 1/2 degree minus of 0.5 degree. पुन्हा या 0.5 डिग्रीचा कन्व्हर्जन रेडियन मध्ये करण्यासाठी त्याला 0.0175 ने मल्टिप्लाय केलं इक्वल टू येईल व्हॅल्यू मायनस ऑफ 0.00875 कॅल्क्युलेशन वर्क एक्झाम्पल त्याचा इथपर्यंत फक्त h ची व्हॅल्यू प्लस ऐवजी मायनस आहे. नाव हिअर f of a म्हणजेच f of 30 that is equal to cos 30 आणि cos 30 ची व्हॅल्यू
0.866. F dash of A म्हणजेच F dash of 30 equal to minus sin 30. Minus sin 30 म्हणजेच minus 0.5. So by approximations, f of a plus h is approximately equal to f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. f of a plus h म्हणजेच cos 29 degree 30 minutes, and that is approximately equal to f of a ची व्हॅल्यू 0.866, h ची व्हॅल्यू minus 0.00875 आणि f dash ची व्हॅल्यू minus 0.5. या ठिकाणचं कॅल्क्युलेशन मागच्या एक्झाम्पल पेक्षा रिड्यूस होतं, कारण 0.866 ही टर्म सुरुवातीला येते आणि हे नंतरचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0.866 मायनस इंटू मायनस प्लस 5 न मल्टिप्लाय केलं तर काय येईल 5 न. आता डेसिमल 6 प्लेसेस नंतर द्यावं लागेल, कारण फर्स्ट टर्म मधले 5 आणि सेकंड टर्म मधले 1. मल्टिप्लिकेशन 0.00435 किंवा आपण 4 डेसिमल पर्यंत फक्त 0.0043 सफिशियंट आहे. आणि आता यांचं ॲडिशन इक्वल टू 0.87 काय 8703 किंवा पुढे 75 पण लिहिता येईल. Find approximate value of find approximate value of
cos 60 degree 40 minutes. Cos 60 degree 40 minutes. Given value same. 1 degree equal to 0.0175 radians. First of all, let f of x equal to cos x. F dash of x equal to minus sin x. A plus h equal to 60 degree 40 minutes. We have A equal to L 60 degree and h equal to 40 minutes. 40 minutes म्हणजे 40 upon 60 याचा आधी डिग्री मध्ये कन्वर्जन, that is 2 upon 3 डिग्री. याला लगेच पॉइंट मध्ये कन्वर्ट करण्यापेक्षा रेडियन्स मध्ये आणखी याचं कन्वर्जन करायचं आहे. 0.666 ना 0.0175 ला मल्टिप्लाय करणं डिफिकल्ट जाईल. त्यापेक्षा 2/3 डिग्री आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आहे 0.0175 ने. 3 ना डिवाइड करा आणि 2 ना मल्टिप्लाय करा. That will give the value of h in radians. I'll 2 ना मल्टिप्लाय केला तर 0.0350. 2 ना मल्टिप्लाय केला न्यूमरेटरच्या, डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 3. हे कॅल्क्युलेशन वर्क जरा इझी होईल. 3 ना जर डिवाइड केला तर 0.01166 0.0011 पर्यंत सफिशियंट राहील व्हॅल्यू. त्यानंतर ए प्लस एच, ए आणि एच या व्हॅल्यूज तयार झाल्या. एफ ऑफ ए, एफ ऑफ ए म्हणजेच एफ ऑफ 60, एफ ऑफ 60 म्हणजेच कॉस 60 आणि कॉस 60 ची व्हॅल्यू 0.5. एफ डॅश ऑफ ए म्हणजेच एफ डॅश ऑफ 60 इक्वल टू मायनस साइन 60 is minus 0.866. आता यामध्ये एफ ऑफ ए आणि एफ डॅश हे व्हॅल्यूज फाइंड केल्यात. नंतर अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला एफ ऑफ ए प्लस एच approximately equal to f of a plus h into f dash of a. f of a plus h म्हणजेच cos 60 degree 40 minutes approximately equal to f of a ची किंमत 0.5 plus h ची किंमत 0.011 multiplied by 0.866 equal to 0.5 plus minus sign है, that is minus 0.866. मायनस ऑफ 0.866 आणि मग ही मिडल टर्म होईल मायनस.
0.011 आणि 0.866 चं मल्टिप्लिकेशन 0.0095 for decimal sufficient. Now the subtraction, that is equal to 0.4905. आणि यामध्ये कंप्लीट फक्त कॅल्क्युलेशन वर्क एच हे काय येतोय त्यावर डिपेंड आहे. पण या ग्रुप मधले काही एक्झाम्पल्स जे तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे साइन 31 डिग्री, त्यामध्ये ए इक्वल टू 30 डिग्री, एच इक्वल टू 1 डिग्री, आणि 1 डिग्री म्हणजे डायरेक्ट कन्वर्जन 0.0175. मल्टिप्लिकेशन कॅल्क्युलेशन यात येतच नाही जास्त. साइन 31 डिग्री सेकंड साइन 60 डिग्री 30 मिनिट्स cos 30 डिग्री 30 मिनिट्स हे एक्झाम्पल्स या ग्रुपमधले कंप्लीट करायचे आहेत.